राम राम मंडळी. सकाळी सकाळी उठून आपण आपला नाश्ता स्वतः बनवला. कांदा चिरता चिरता डोळ्यामध्ये पाणी येत होतं, पण नाश्ता तर करावाच लागणार ना. मग काय, आपण नाश्ता बनवला व खाल्ला. आपल्याला देवाला जायचे होते, तर आपण फर्स्ट क्लास शेतात गेलो. शेतात गेल्याच्या नंतर आपण बेलपत्र घेतले. बेलपत्र घेतल्याच्या नंतर आपण विचार केला की जर आपण गरिबांना या दिवशी मदत केलो तर, असा विचार केला. मग भंडारा करण्यासाठी आपल्याला ठिकाण सापडत नव्हते, तर आपण बासरला आपण भंडारा करण्याचं ठरवलं. पण आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे आपण भिक्षा मागण्यासाठी खरबी या गावाला गेलो. खरबी या गावाला जाताच गणपतीचं मंदिर लागलं. गणपतीची मूर्ती बघून असं वाटलं की आपल्याला भिक्षा नक्की भिक्षा मिळणार असं वाटलं. तर आपण त्या गावामध्ये बजरंगबलीच्या मंदिरात पण गेलो. बजरंगबलीच्या मंदिरामध्ये आपल्याला शिरण्या दिसल्या. शिरण्या म्हणजे नारळाच्या शिरण्या असतात. शिरण्या आपण तिथल्या खाल्ल्या. पण त्या शिरण्या खाऊन आपण भिक्षा मागण्यासाठी गेलो. खरबी या गावातले लोक खूप छान, त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केली. त्यांना आपण सांगले की भंडारा करायचा आहे गोरगरिबांसाठी, तर त्यांनी आपल्याला म्हणले साई तू खूप छान काम करत आहेस, असंच करत राहा. मग आपण त्यांच्या घरचा नाश्ता पाणी करून पुढली आपली वाटचाल चालू ठेवली. 2-3 जणांना बोलले व आपल्याला चांगल्या प्रकारे भिक्षा भेटली व आपला भंडारा उद्या बासर या गावी होईल. आपण भिक्षा घेऊन घरी आपला माल जमा केला व घरी करमत नसल्यामुळे आपण आपली पुढली वाटचाल चालू ठेवली. आपण उपाशी होतो, त्यामुळे आपल्याला जाता जाता आपल्याला खूप टेन्शन येत होतं. पण देवांनी आपल्याला साथ दिली. रस्त्यामध्ये भंडारा होता. भंडारा दिसला तर मग काय, आपण भंडारामध्ये बसलो व भंडारा दाबून हाणला. मग काय, भंडारा खाल्ला. गावातील लोक तिथे आपल्याला दिसली, त्यांना पण आपण समजून सांगलो की आपल्याला गोरगरिबासाठी आपल्याला बासर येथे भंडारा करायचा आहे. तर त्यांनी पण आपल्याला थोडीफार मदत केली. त्यांनी म्हणले साई तू खूप चांगलं काम करत आहेस. मग प्रोत्साहन छान भेटल्यामुळे आपण तलाव या हॉटेलपाशी थांबलो. तलाव या हॉटेलपाशी गेल्याच्या नंतर त्यांना पण आपण असे म्हणले तर त्यांनी आपल्याला होईल तेवढी प्रयत्न केला आपण त्यांना मागायला, पण त्यांना त्यांच्याकडून आपल्याला काही मदत भेटली नाही. तरी आपलं मन काय तेवढं हे झालं नाही, म्हणजे आपल्याला खूप जागेवर मदत भेटली, पण आपण जाऊ दे म्हणलं. पण तिथली बघायसारखी ठिकाणी असल्यामुळे आपण तिथला थोडाफार व्ह्यू घेतला. जर तुम्हाला पण कोणाला जर इच्छुक असाल द्यायचे म्हणजे मदत करायची असेल तर आपल्याला संपर्क साधू शकता व गोरगरिबांना मदत करू शकता. पुढील अशीच वाटचाल आपण चांगल्या प्रकारे केली व दिवस चांगला घातला.